अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ समर्थ क्रिएशनमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आणि मी माझ्या प्रेग्नन्सीमध्ये ज्या स्वामी सेवा करते ते तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे। आता मला प्रेग्नन्सीचा 9 मंथ चालू आहे आणि मी त्याच्या अगोदर ज्या सेवा केल्या त्या पण तुम्हाला सांगणार आहे आणि आता मी 9 मंथमध्ये पण काय सेवा करते त्या पण तुम्हाला सांगणार आहे। मी पहिल्यापासून स्वामींचं रोज पारायण वाचायचे, रोज 3 अध्याय करत होते। प्रेग्नन्सी 6 मंथपर्यंत मी ते केले, पण त्यानंतर मला बसणं पॉसिबल नव्हतं। एवढा वेळ बॅक पेन व्हायचा, खूप त्रास व्हायचा, त्यामुळे मला बसणं पॉसिबल नव्हतं। त्यानंतर मी चालू केले ते रोज स्वामींचे 11 जपमाळ करते मी। श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं स्वामींचे 11 जपमाळ करते। त्यानंतर परत तारक मंत्राचं मी 11 वेळा बोलते तारक मंत्र, आणि ते पाण्यावरती हात ठेवून बोलते आणि ते पाणी मी पिते। त्याचा मला खरंच खूप रिझल्ट आलेला आहे चांगला, म्हणजे खूप छान वाटतं। पहिला तुम्ही जेव्हाही कोणती सेवा करणार तेव्हा तुमचं मन पहिला लागणार नाही आहे। तुम्हाला असं वाटणार की 11 माळे जप संपतोय कधी असं वाटतं, पण काय नाही होत। सवय झाली की सगळं होऊन जातं आणि आपल्याला जर मनापासून स्वामींची सेवा करायची असेल तर ते होऊन जातं। आणि मला आता फक्त 10 ते 10 मिनिटच लागतात जपमाळा करायला, आणि तारक मंत्राला पण ते तारक मंत्र काय आपला तोंडपाठच असतो, त्यामुळे त्याला पण काही जास्त वेळ लागत नाही, ते पण होतं 10-15 मिनिटामध्ये। आणि असे हे दोन्ही मी रोज करते। आता मी तुम्हाला दाखवते व्हिडिओ मी कशी पूजा करते, काय करते ते। श्री स्वामी समर्थ तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला असाल की स्वामी महाराजांचा फोटो हा माझा वरती आहे, त्यामुळे पूजेची मांडणी मी खाली करते। आणि ही माझ्याकडे स्वामींचं नित्यसेवा हे एक पुस्तक आहे आणि गुरुचरित्र सारामृत हे एक पुस्तक आहे, आणि मी त्यात पूजेची मांडणी करून घेते। अगरबत्ती दिवा लावते, स्वीट काहीतरी ठेवायचं, खडीसाखर वगैरे असेल तर ठेवायचं, किंवा आपली जी रेग्युलर साखर आहे ती ठेवू शकता, आणि फुलं वगैरे अगरबत्ती लावून। आणि त्या ब्ल्यू कलरच्या डब्यामध्ये जी आहे ती माझी जपमाळ आहे, आणि मी त्या डब्यामध्येच ती ठेवते। ती त्यात सुरक्षित राहते आणि चांगलं ठेवली जाते, म्हणून त्यात मी ठेवते। आणि त्यानंतर मी आता स्वामी स्तवन बोलते। श्री स्वामी स्तवन बोलते मी आता, आणि कोणतीही सेवा करण्यापूर्वी एक वेळा श्री स्वामी स्तवन वाचायचं असते, आणि ते मी पहिला स्वामी स्तवन वाचते आणि त्यानंतर मग जपमाळ करते। स्वामी स्तवन वाचून झाल्यानंतर मी स्वामींचा जपमाळ करते, आणि मी जपमाळ ही 11 वेळा करते, आणि मी ही जपमाळ रोज करते 11 वेळा। आणि हा व्हिडिओ फ्रंट कॅमेराने घेतलेला आहे, त्यामुळे तुम्हाला माझा उजवा हात दिसणार नाही तर डावा हातच दिसेल, ते एवढं तुम्ही समजून घ्या। प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे वना, अतर्क अवधूत हे स्वर्गयामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी। मी आता माझा उजवा हात पाण्याच्या ग्लासवरती ठेवते आणि स्वामींचा तारक मंत्र बोलते। तुम्ही कोणताही ग्लास वापरू शकता, काचेचा असेल तर चांगलंच आहे, काचेचा ग्लास वापरू शकता, किंवा जो तुम्ही रोज पाणी पिता तो ग्लास वापरू शकता, कोणताही ग्लास वापरू शकता। आणि जेवढं तुम्हाला पाणी प्यायचं आहे तेवढंच तुम्ही त्यातमध्ये पाणी घ्या, म्हणजे तुम्ही स्वतः पाणी प्या आणि घरातील सर्वांना पण पाणी प्यायला द्या। त्यानंतर मी स्वामींचं नित्यसेवा स्तोत्र व मंत्र याच्यामधील मंत्रांचा जप करते। प्रत्येक मंत्र एक वेळा बोलते। त्यामध्ये नारायणाचं मंत्र आहे, महालक्ष्मीचे आहेत, सरस्वतीचे आहेत, एकदंताचे आहे, हनुमानांचे आहेत, असे खूप सारे मंत्र आहेत त्यामध्ये, आणि मी ते मंत्र रोज बोलते। त्यामुळे आपलं बाळ पण ते ऐकतं आणि खूप प्रसन्न वाटतं, आणि जेव्हा ते मंत्र बोलतो त्याच्या पण ते कानावरती पडतात आणि ते पण मुवमेंट करायला लागतं। माझं तरी बाळ तेव्हा मुवमेंट करते, ते खूप हलतं तेव्हा, आणि स्वामींचा जे जपमाळ करते तेव्हा पण ते म्हणजे रिॲक्ट होतं। आणि तुम्ही ही सेवा करा, नक्कीच करून बघा, तुम्हाला पण ह्याचा फायदा होईल। महाराजांच्या नित्यसेवा स्तोत्र व मंत्र या पुस्तकामध्ये रोजची नित्यसेवा असते, म्हणजे सोमवार आहे आज तर कोणती सेवा करायची, गणपती अथर्व शीर्षक, काय खूप साऱ्या सेवा असतात, महामृत्युंजय मंत्र, श्री विष्णूचा मंत्र, व्यंकटेश स्तोत्र,
कालभैरव अष्टकम. मी आता हे कालभैरव अष्टकम वाचते आणि अशा मी रोजच्याप्रमाणे सगळ्या ज्या आहेत, आजचा दिवस कोणता आहे त्याप्रमाणे सगळे स्वामींची सेवा करते. जेवढं मला पॉसिबल आहे तेवढं मी माझ्याकडून करण्याचा प्रयत्न करते. तुम्ही पण या सेवा करून बघा, नक्कीच तुम्हाला पण याचा फायदा होईल. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असालच मी स्वामींची सेवा कशी करते ते, आणि ही माझी रोजची नित्यसेवा आहे स्वामींची. तुम्हाला जर पॉसिबल असेल एवढा वेळ बसून करणं सेवा तर तुम्ही करू शकता. नाही जरी करायला जमत नसेल, तुम्ही फक्त स्वामींचा नामस्मरण केलं तरी चालेल. फक्त श्री स्वामी समर्थ जरी उठता बसता जेव्हा तुम्हाला टाईम भेटेल तेव्हा जरी तुम्ही बोलला तरी त्याचा सुद्धा तुम्हाला खूप फायदा होईल. आणि आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते. श्री स्वामी समर्थ.